कानाडे दोन मातब्बर बॅटर सुरुवात करताना टीम SYCC या टीम करिता अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन बोथ टीम. प्ले हार्ड, प्ले सेफ. मे द बेस्ट टीम कॅन विन अँड इनटू द फायनल. चला लक्ष द्या टाइम कडे. या ठिकाणी आम्ही टायमर लावलाय. दोन्ही टीम लक्ष द्यायचं आहे. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज रवी आलाय. मागील मॅच मध्ये 2 रन 2 विकेट येत असताना सामनावीरचा पुरस्कार घेतला होता. या ठिकाणी सागरसाठी पहिला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. डीप चा प्रोटेक्शन थोडासा वाईट झाला. त्यानंतर शॉटचा जो खेळाडू होता अगदी मिड ऑफचा तो त्यांनी सर्कलच्या आतमध्ये बॉलला कलेक्ट केलाय आणि एक धाव या बॉलवर. अजय कानाडे स्ट्राईककडे आलाय. पॉवरफुल हिटिंगसाठी जालना जाधव मोठमोठे स्ट्रोक अगदी त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहत असतो. आता तो सध्या स्ट्राईक एंडकडे आहे. स्लोवर चेंडू फसवलाय. क्षेत्ररक्षक आलाय डाऊन द बॉल. करणार नाही चुकी आणि फलंदाज अजय कानाडेचा खेळ समाप्त. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. अभय अजय हे दोन बंधू. मात्र आज अजयला चमकावं लागेल. जेव्हा अभयची मुलाखत झाली त्याने सांगितलं आहे की माझा बॅग गेलाय, बॉलिंग करू शकणार नाही आहे मी. लेट्स सी पाहूया. अजय आला बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंगसाठी जाणला जातो अजय. डिगा स्पोर्ट्स अनस्केट टीमचा अगदी प्रमुख खेळाडू आहे. मात्र आज संधी भेटली आहे टीम SYCC साठी. काहीतरी करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये जेणेकरून येणाऱ्या मीरा भाईंदरच्या पटलावर अजूनही या खेळाडूचा डिमांड वाढू शकतो. ओ डबल माइंड झाले. पहिल्याच आल्या आल्या बॉलला ढकलायचा होता. थोडासा खराब क्षेत्ररक्षण राहिलाय फर्स्ट स्लिपच्या या दरम्यान आणि 22च्या स्वरूपात एक सिंगल रन आणि धावसंख्या तब्बल 2. पुन्हा एकदा मिक्स स्ट्रोक. अविनाश आले. सलग या ओव्हरमध्ये 2दा फसवला गेलाय आणि 2 फलंदाजाला तंबूमध्ये पाठवला गेला. फलंदाज सागर देखील तंबूच्या दिशेने निघालाय. चांगली गोलंदाजी रवी यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये 2 गडी बाद 2 धावा स्कोर कार्डवर आहे. थोडक्यात या विभागातील दमदार व्यक्तिमत्व युवा जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी स्थायी समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आणि सर्वांचे लाडके नगरसेवक मीरा भाईंदर आदरणीय श्री विशाल जगन्नाथ पाटील सर्वांची उपस्थिती आपल्याला देखील पाहायला भेटणार आहे. आजचा अंतिम दिवस गुरुद्वारा प्रीमियर लीगचा सर्व आमचे लाडके प्रेक्षकांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. या संपूर्ण गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वामध्ये रवी तयार. ऑन साईडमध्ये शॉर्ट मिड विकेट उडान आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. जणू काही जेव्हा अलॉंग द ग्राउंड येतो ना बॉल तेव्हा थोडासा भूटान डिस्टर्ब होतो. आता जेव्हा
चेंडू हवेत असतो ना तेव्हा चांगला झेल तो टिकतो. या आधीच्या मॅचमध्ये देखील मिड विकेटच्या दरम्यान थोडासा खराब क्षेत्ररक्षण केला होता. धावा 4 मिळाले होते, मात्र या ठिकाणी एकच धाव. संख्या टोटल 1 ने पुढे जाईल, तब्बल 3 धावा. स्लो चेंडू, हलकीशी अपील आहे. लेट्स सी अंपायरचा सिग्नल काय आहे, संपर्क कुठे झालाय. अजय आहेत सायकेंकडे, बचावले गेले आहेत म्हणजे फलंदाज बाद नाही आहे, फलंदाज सेफ आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या SYCC 3 धावा, 2 गडी बाद. नीचे थैंक यू. बाबू आप कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हो? लकी स्टार। लकी स्टार, क्यों? मैं वही गली में रहता हूँ। हाँ, सबसे फेवरेट प्लेयर कौन है आपका लकी स्टार का? किशोर अन्ना। आप इधर कैसे आए, मतलब चल के आए, गाड़ी से आए, किसके साथ में आए, कैसे आए इधर? मैं चल के आया अकेला। ये क्रिकेट का प्यार है आपके लिए जो मैदान में लेकर आए हैं. क्या कहना चाहोगे अपने लकी स्टार टीम के प्लेयर लोग के लिए? बहुत धन्यवाद। चलिए, बहुत धन्यवाद कहा है, मतलब ऑल द बेस्ट कहा है उसने. लकी स्टार टीम का सबसे छोटा यंग फैन चल कर आया है नौगर रोड से, लकी स्टार गली से. ओहो, यहाँ पर हवाई सफर उड़ाया गेंद को. वर्ली ने देखना होगा क्या ऊंचाई ज्यादा थी, क्या लंबाई नाप पाएगी, लेकिन नहीं है. खुशियां चेहरे पर यहाँ पर छोटे मुन्ने खिलाड़ी पर. बल्लेबाज आउट रहेंगे. डीजे थैंक यू. लकी स्टार आप देख लीजिए, लकी स्टार के टीम वाले इतने छोटे छोटे बच्चे चल कर आए हैं आप सभी का मैच देखने के लिए. तो आपको मुझे लग रहा है नेक्स्ट टाइम से टेम्पो, रिक्शा, बाइक निकालनी पड़ेगी सभी को लाने के लिए मैदान में. रन संख्या टोटल 3 रन. पहली गेंद पर सफलता मिलती हुई अक्षय को. और अब बल्लेबाजी के लिए मैदान के बीच में आए हैं मोनू. टीम के आइकॉन है, कमाल की बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मुकाबले में. आते आते रिवर्स उलट दिशा में खेलने की कोशिश थी, संपर्क नहीं हुआ. दबाव है अब SYCC टीम के KT भाई के ऊपर. टीम क्या कर रहे हो आप, क्या खेल रहे हो? थोड़ी देर में हमारे बीच मीरा भाईंदर स्थायी समिति सदस्य और युवा जिला महामंत्री भारतीय जनता पार्टी और हमारे लाडले नवगढ़ सेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटिल सर जी की उपस्थिति यहाँ पर देखने मिलेगी. ओहो, सफल हुए थे, फिंगर अप होगा और अक्षय को मिली सफलता. गुड कॉट बाय अविनाश पाटिल. डीजे धन्यवाद. नए बल्लेबाज स्वरूप पवार गए हैं, विकेट भी उन्होंने बनाई है और इस विकेट पर खेलने के लिए गए हैं, तो अनुभव उनके पास डबल रहेगा. लेकिन उनका जर्सी नंबर देखिए कुछ यूनिक है, 00. क्या शून्य पर आएंगे? रन संख्या टोटल 3 है. इस ओवर में अक्षय ने जैसे मानो टेनिस क्रिकेट का धागा खोल दिया हो, कोई भी रन खर्च नहीं किया है और 2 महत्वपूर्ण विकेट निकाले. हमारे साथ अन्ना भाई है बैठे हुए, स्वागत है अन्ना भाई आपका भी. अन्ना भाई ने कहा है कि जाइए गोला खाइए, पेमेंट मैं करूंगा. गोला वाले भाई सुन लेना आप भी.
अन्ना भाई का नाम चलता है यहाँ पर। कदमों का इस्तेमाल किया है, सामने खेला है, गैप बड़ा है, दो खिलाड़ी जरूर आए हैं लेकिन एक ही रन केवल मिलेगा। सोनू ऑफ द मार्क विद द सिंगल और रन संख्या टोटल 4 रन स्कोर कार्ड पर। 4 गेंदों के बाद ये पहला सिंगल आया है टीम SYCC के लिए। रन संख्या टोटल 4। लकी स्टार मित्र मंडल बनाम SYCC सेमीफाइनल नंबर 2। उड़ाया है गेंद को, काकड़ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है और वहां पर थोड़ी सी गफलत हुई है और सिंगल को डबल में कन्वर्ट कर लेंगे दोनों ही बैटर का, देखना होगा। हालांकि तीनों के तीनों स्टंप को सुला दिया है अक्षय ने, वहां पर बल्लेबाज सेफ है। डीजे धन्यवाद। गुड्डू रंगीला ऐसे खिलाड़ी हैं जिनको धूप का कोई असर ही नहीं पड़ता है। डायमंड का जो ब्लैकनेस होता है ना वो उनके चेहरे पर है। गुड्डू रंगीला ने कहा है कि जब अगला सीजन होगा तो उनकी एक्टिवा मैन ऑफ द सीरीज के रूप में दी जाएगी, जिसकी सीसी आज भी 50 है। ओ अजय के बल्ले से रिवर्स करने की कोशिश थी, संपर्क नहीं हुआ है। रन कम है और रिक्स वहां पर ज्यादा ले रहे हैं। एक और डॉट गेंद और इसी के साथ अक्षय का भी एक सफल ओवर। 2 ओवर के बाद रन संख्या टोटल 6। जाएंगे अब डीजे की ओर और सुनेंगे डीजे। डीजे धन्यवाद। अमित कनौजिया को जब पूछा गया भाई आपने फॉर्म क्यों नहीं भरा, तो बोल रहे थे कि फॉर्म कब आया और कब खत्म हुआ पता ही नहीं चला, क्योंकि ये क्रिकेट का क्रेज है। अब आपको भी ऑन टाइम पर फॉर्म भरना पड़ेगा अगर अगला सीजन खेलना है तो, क्योंकि फॉर्म बहुत लिमिटेड होते हैं। अविनाश पाटिल गेंदबाजी के लिए ओवर नंबर 3 लेकर। पावर प्ले का कोई बंधन नहीं है अब एक्टिव। पहले ओवर में केवल पावर प्ले था जहां पर रवि आए थे, उसके बाद अक्षय बहुत अच्छी इकोनॉमी मेंटेन की है। टू सोनू पवार पहली गेंद का सामना करेंगे अविनाश की इस वक्त। ओ बहुत देर से घुमाया था बल्ला लेकिन कोई संपर्क नहीं और यहाँ पर देखना पड़ेगा। लेट्स सी रन पूरा हो जाएगा, चांस लिया था वहां पर खिलाड़ी ने, क्योंकि बहुत क्विक थ्रो आया था ये। अगर समय लेते तो अंपायर ध्यान देते वहां पर 22 के रुपए ही सिंगल मिल जाएगा। यस, अगर खिलाड़ी अंडर रन थ्रो करते विकेट कीपर तो शायद ये रन नहीं होता, लेकिन अब स्ट्राइक चेंज हुई है और अजय स्ट्राइक मिली है। लॉन्च करना पड़ेगा बड़ा स्ट्रोक, स्क्वायर लेग क्षेत्र में फाइन लेग में खेलना पड़ेगा। और यहाँ पर संपर्क हुआ है, खिलाड़ी दूर है, एक पूरा किया। अजय गेंद को देख रहे हैं, दूसरे रन के लिए जाना चाहेंगे और 2 रन यहाँ पर आसानी के साथ मिल जाएगा। और 2 रन के साथ रन संख्या टोटल 9 स्कोर कार्ड पर। सिर्फ दर्शकों के लिए यहाँ पर प्राइज बनी है और हमारे बीच मीरा भाईंदर के दमदार व्यक्तिमत्व, मीरा भाईंदर के बहुत ही दमदार व्यक्तिमत्व, स्थायी समिति सदस्य मीरा भाईंदर, युवा जिला महामंत्री भारतीय जनता पार्टी और नगर सेवक आदरणीय श्री विशाल जगन्नाथ पाटिल सर की यहाँ पर उपस्थिति होती हुई उनका तहे दिल से बहुत बहुत स्वागत है।
हमारे बीच मीरा भाईंदर के दमदार स्थायी समिति सदस्य, युवा जिला महामंत्री भारतीय जनता पार्टी और हमारे सभी के युवा और दमदार लाड़के नगर सेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटिल सर की यहाँ पर उपस्थिति होती हुई उनका बहुत बहुत स्वागत है। हमारे इस परिसर के बहुत ही दमदार मीरा भाईंदर स्थायी सदस्य समिति के सदस्य और युवा जिला महामंत्री भारतीय जनता पार्टी और नगर सेवक आदरणीय श्री विशाल जगन्नाथ पाटिल सर की यहाँ पर उपस्थिति होती हुई गुरुद्वारा प्रीमियर लीग सीजन 7 में बहुत बहुत स्वागत, वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम नगर सेवक आदरणीय श्री विशाल जगन्नाथ पाटिल जी। दमदार व्यक्ति महत्व हमारे इस परिसर के मीरा भाईंदर स्थायी समिति, युवा जिला महामंत्री भारतीय जनता पार्टी और लाडले नगर सेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटिल साहब, वेलकम वेलकम, सुस्वागतम। दोस्तों एक बार जोरदार तालियां आदरणीय विशाल जगन्नाथ पाटिल सर जी के लिए। स्वागत रहेगा सर आपका बहुत बहुत। मीरा भाईंदर के लाखों युवाओं की दिलों की धड़कन और युवाओं का सही में सुनने वाले दमदार व्यक्ति मधु आदरणीय श्री विशाल दादा, स्वागत रहेगा आपका हमारे गुरुद्वारा प्रीमियर लीग 2026 में। सेमीफायनल नंबर 2 आजचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि दमदार व्यक्तिमत्व मीरा भाईंदर स्थायी समितीचे सदस्य आणि युवा जिल्हा महामंत्री आणि मीरा भाईंदरचे लाडले नगरसेवक धावसंख्या आहे स्कोर कार्डवर टोटल 13 रन्स 13। लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे या मॅच मध्ये आणि अनेक मान्यवरांनी आज आपली उपस्थिती दाखवली आहे। ॲडव्होकेट नगरसेवक तरुण शर्मा सर आले होते मॉर्निंग मध्ये, त्यानंतर सचिन डोंगरे साहेब नगरसेवक, त्यानंतर आता आपल्या विभागातील अगदी ज्यांचं काम अगदी रोखोक असतो असे दमदार नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब आपल्या समवेत आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत। शेवटचा अंतिम ओव्हर सेमीफायनल नंबर 2 मधील या ठिकाणी फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतो एक बाजूला लकी स्टार मित्र मंडळ स्वर्गीय मोहनदादा यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम SYCC KT यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। बॅटिंग साठी अजय आहेत, धावसंख्या 13 स्कोर कार्डवर आहे। पहिला सेमीफायनल देखील लो स्कोरिंग होता आणि दुसरा सेमीफायनल देखील ऑलमोस्ट या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच आहे आणि गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7 पाहत आहोत मित्रांनो आपण। सोपा नाही आहे, प्रत्येक वर्ष चॅलेंज स्वीकारत असताना आमचे कमिटी मेंबर्स आणि एक चांगला आयोजन नियोजन दिमागदार आपल्या सर्वांचा भेटीला आलाय। बाबू लोग बाहर आ जाइए, विराट कोहली KE बाबू लोग बाहर आ जाइए प्लीज, छोटे बच्चे लोग। शेवटचा अंतिम ओव्हर आहे, हाणामारीचा स्लॉग ओव्हर आहे आणि मुख्य स्टेजवर आपले लाडले नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत गुरुद्वारा प्रीमियर लीग मध्ये। ओहो या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न मात्र जमला नाही आहे आणि लगेच या ठिकाणी आपण जाणार आहोत मित्रांनो स्वागत आणि सन्मान करण्यासाठी। अगदी संपूर्ण आपल्या जनतेचा विषय कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचा आहे। अगदी फार कमी वयामध्ये मोठी प्रसिद्धी आणि आपल्या समोरच्याला अगदी गंमत मध्ये गार केलाय आणि नगरसेवक आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या मुख्य स्टेजवर। आदरणीय नगरसेवक विशाल जगन्नाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या मुख्य स्टेजवर। खूप खूप धन्यवाद सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या गुरुद्वारा प्रीमियर लीगची शान वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद।
त्यानंतर विशालदादा पाटील यांचे मित्र जे आपले संवेद आहेत त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या मुख्य स्टेजवर, त्यांचाही देखील मनपूर्वक धन्यवाद. आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित झाले आनंद शेलार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत असताना धन्यवाद. धावसंख्या 19 आहे स्कोर कार्डवर 6 गडी बाद. टीम SYCC ज्या संघाने काल क्वालिफाय केला होता सेमीफायनलसाठी, आज आपला पहिला सामना खेळत आहेत सेमीफायनलचा. त्यामध्ये थोडासा कमतरता पाहायला भेटत आहे, कारण 4-4 ओव्हरच्या मॅचमध्ये फक्त 19 धावा स्कोर कार्डवर आहे. पंकज हा ट्रॅकर चेंडू होता, बॅटवर आला नाही आहे. अविनाश पाटील यशांच्या मागे जणू काही या मॅचमध्ये जान टाकला आहे पूर्णपणे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे टीम लकी स्टार आणि पुन्हा एकदा चॅम्पियनच्या किताबाकडे जात आहेत. चांगलं आयोजन नियोजन गुरुद्वारा प्रीमियर लीग चा 7वा पर्व या ठिकाणी पाहायला भेटा. ओ हो 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 हो, काय चेंडू टाकलाय, क्विकर वन, वेगवान चेंडू आलाय डॉट. ऍक्शन रिप्ले देखील आवडेल पाहण्याकरिता. काय बॉल फेकलाय, पुन्हा फेकावा लागेल. चेंडू या ठिकाणी आउटसाइड द ऑप्शन आहे. 2 अनुभवी अंपायर मॅन फ्रॉम गोडदेव आदरणीय विशाल नाईक सर, जे अगदी 20 ते पेक्षा जास्त क्रिकेटचा अनुभव ज्यांच्याकडे आहे. त्यानंतर अशोक राऊत सर मॅन फ्रॉम नवघर, ज्यांच्याकडे तब्बल 25 ते 30 वर्षाचा पेक्षा अधिक दांडगा अनुभव आहे. ते अंपायरिंगसाठी आहेत या मॅचकरिता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय, सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल. पहिल्या 3ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिला गोलंदाज रवी, त्यानंतर गोलंदाज अक्षय, त्यानंतर अविनाश आणि पंकजला पाहतोय आपण या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा पंकज. ओहो, वॉटर बॉल, सुपर बॉल. काय बॉल फेकला गेलाय. धावसंख्या 21 आहे आणि विजयाकरिता टीम लकी स्टार स्वर्गीय मोहन दादा यांच्या टीमला बनवावं लागेल 22 धावा. डीजे थँक्यू. चला, अंपायरसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्वर्गीय मोहन जाधव साहेबांना आज पुन्हा एकदा आदरणीय श्रद्धांजली संपूर्ण आमच्या लकी स्टार टीमच्या वतीने. पुन्हा एकदा सरदारजी आलेले आहेत सेमीफायनलच्या या मॅचमध्ये. सरदारजी यांचं देखील स्वागत असणार आहे. नवनिर्वाचित मीरा भाईंदर जनतेचा विश्वास आदरणीय विशाल जगन्नाथ पाटील साहेब नगरसेवक आपल्या मुख्य स्टेजवर आहेत. 22 धावा पाहिजे या मॅचमध्ये. सरदारजी देखील आपल्यासोबत कालपासून मेहनत करत आहेत या मॅचला सफल बनवण्यासाठी. सरदारजी यांचा देखील धन्यवाद. SRD स्पोर्ट्स यांचाही देखील खूप खूप आभार. आजचे दिवसातील सेमीफायनल नंबर 2 ठाकूर 11 संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. आमचे डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला विनंती असणार आहे की स्टेज देखील कव्हर करायचं आहे. डिका स्पोर्ट्स आदरणीय विशाल पाटील साहेबांना आपल्या स्क्रीनवर दाखवला जाईल. डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल. विशाल पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. डिका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने
त्यांचा देखील खूप खूप स्वागत आहे. 22 करायचे ते या मॅच मध्ये. वेल डन बाय अशोकजी राऊत. वेल डन बाय विशाल नाईक सर. बावीस धावा करायच्या या मॅच मध्ये. टीम लकी शाल टीमला बॅटिंगसाठी आलाय अविनाश पाटील आणि जोडीला आहे भूटान. भूटान आणि अविनाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ॲडव्होकेट तरुण शर्मा साहेबांच्या वतीने 1500 रुपयेचे मानकरी अविनाश पाटील झाले होते. एक चौकार आणि एक षटकार. चौकारसाठी 500 आणि षटकासाठी 1000 लावला होता ॲडव्होकेट तरुण शर्माजीने. त्याचा मानकरी ठरले गेले अविनाश. बॉलिंग ट्रॅकवर निकी आलाय. पावर प्लेचा सिग्नल दिला अंपायरने. छोटे बच्चे लोग चला मॅच ऑन गेम ऑन. सेमीफायनल नंबर 2 चा दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू अक्रॉस जाऊन अगदी आतमध्ये गेले. पॉवर प्लेच्या या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आलाय. धन्यवाद आमचे डीजी ऑपरेटर चंगू मंगू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर निकी तयार. रिव्हर्स खेळलाय. गॅप मोठा आहे. पॉवर प्ले ऑन आहे आणि बॅटिंग गणेशची देखील ऑन आहे. फॅन्सी स्ट्रोक सजवलाय. बॉलला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. डीजे थँक्यू. सलगचा 2 चेंडू 2 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22 करायच्या या मॅच मध्ये. 4 ओव्हर मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे. हाफ ट्रॅकर बॉल याही बॉलला खेचलाय आणि निघून जाईल थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पा आलाय. सिक्सर. डीजे धन्यवाद. पहिला अगदी कॅश प्राइस. त्यानंतर सेल्फी घेत असताना मॅचच्या आतमध्ये फॅन्स आहेत. बेशुबाई पहिल्या 3 बॉलवर 14 ठोकल्या आहेत या ठिकाणी अविनाश पाटीलने या मॅच मध्ये. निकी टू अविनाश. पुन्हा एकदा आतमध्ये गेलेत. अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि सहज या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले जाईल. अविनाश आणि भूटान यांच्या वतीने 2 धावा आणि धावसंख्या टोटल 16. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. धावसंख्या 16 स्कोर कार्डवर. यानंतर मेगा फायनलची मॅच. रिव्हर्स खेळलाय. संपर्क प्रॉपर झालाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि
बॉलचा पाठलाग करत आहेत आणि याही बॉलवर 2 धावा. जणू काही पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये सामना सोडलाय टीम SYCC या संघाने. तब्बल 18 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस बॅटनी लेट्स सी सिंगलचा प्रयत्न असणार आहे आणि एक धाव म्हणजे धावसंख्या टोटल 22 स्वरूपात 19. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. फायनलमध्ये टीम ठाकूर 11 आणि आपण फायनल मॅचचा टॉस जे करणार आहोत आदरणीय नगरसेवक विशाल जगन्नाथ पाटील साहेब यांच्या वतीने फायनल मॅचचा टॉस केला जाईल. बॉलिंगसाठी आलाय मोनू. 3 चेंडू देखील बाकी अजूनही या मॅचमध्ये. 3 धावा पाहिजेत. 18 बॉल 3 धावा. ओहो अल्टी पलटी महाराजचा प्रयत्न मात्र आलाय हा डॉट बॉल. तीन करायचे अजूनही या मॅच मध्ये. अविनाश तयार. पॅटर्न बादशे मध्ये हा बॉल आहे. पॅडवर आलाय की बॅटवर. लेट्स सी पाहूया अंपायरचा डिसिजन. एक धाव तर पूर्ण होईल. धावसंख्या 20 विथ द बॅट आहे. थँक्यू सर. धावसंख्या 20. अजूनही 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. षटकार आला तर नक्कीच रवी भाई यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक भूटान यांना दिला जाईल. चांगला लेग ब्रेक. फिंगर रोल केलाय आणि बीट केलाय. हा आलाय डॉट बॉल. बॉल खाली राहिला. बॉल अगदी वाईट +1. सामना जिंकलेला आहे टीम स्वर्गीय मोहन जाधव लकी स्टार मित्रमंडळ या संघाने. अभिनंदन टीम लकी स्टार.